नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं आज बघूयात दाल बाटी. सोप्या पद्धतीने दाल बाटी कशी बनवायची. तर सर्वप्रथम इथे 2 वाटी कणिक आणि अर्धी वाटी रवा, थोडंसं मीठ आणि 1 चमचा साजूक तूप घालून घट्ट मळून अर्धा तास साईडला ठेवलेलं आहे. थोडंसं ओवा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि याचे सारख्याच ह्याच्यामध्ये गोळे बनवलेले आहेत आणि या गोळ्याची व्यवस्थित अशा पातळ अशी याची पोळी बनवलेली आहे. तर या पोळीला व्यवस्थित तेल आणि छान कोरडा सुका पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने फोल्ड करत आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर खूप सोप्या हे सगळे गोळे तयार झाले आहेत. इथे राईस कुकर आहे आणि व्यवस्थित तेलाचा हात लावून हे जे गोळे आहेत ते मी यामध्ये ठेवणार आहे अंतर ठेवून आणि वरूनही थोडासा तेलाचा हात लावलेला आहे. इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. इथं हिंग, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथं लसूण घालून थोडी कैरी घालून व्यवस्थित परतून घेतलेले आहे. कांदा इथे टाकलेला आहे, थोडंसं टोमॅटो टाकलेला आहे आणि हळद, तिखट आणि घरचाच गरम मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडीशी गूळ पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं वरचं पाणी टाकून त्याला छान अशी फोडणी दिलेली आहे. तर आपली डाळ रेडी झालेली आहे. बाटी पण थंड झालेल्या आहेत, तर शिजलेले आहेत व्यवस्थित असे छान लेअर आणि मंद आचेवर याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. डिटेल रेसिपी मी इथे बाजूला शेअर करत आहे, तर नक्की ट्राय करा.